मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 2-3 खाली आले आणि एकाने घेतली झेल. पहिली ओव्हर ज्यामध्ये चौकार आला आणि गोल्डन डक वरती बाद होताना पाहायला मिळाला. हॅलो, जुगलबाज झालाय, सुंदर झेल पाहायला मिळाले. तेजस राऊतने घेतलेले ती झेल, थोडेसे हात, थोड्या डसली. हॅलो 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 चला मॅच कडे वळतो. पहिला हादरा बसतोय 5 या धावसंख्येवरती. बिपिन वर्मा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर बाद झाले ते म्हणजे अर्थात जुगल. जुगल बाद झाले. जुगल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज संघनायक अर्थात अल्केश शिगवण आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती. डावपुरा फलंदाज एक बाद झालाय. माणगाव प्रीमियर लीग. माणगाव म्हटलं की क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलं किंवा माणगाव किंवा दक्षिण रायगडकडे जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या उद्देशाने पाहिलं तेव्हा तेव्हा असं कळलं की हे ग्रामीण आहेत, हे फक्त छोटा क्रिकेट खेळण्यासाठी आहेत. बट MPL माणगाव प्रीमियर लीग ह्या प्रीमियर लीगने सगळ्या गोष्टी बदलून दाखवल्या की आमचे प्लेयर्स मोठा गेम सुद्धा खेळतात. ना 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 चांगला एकदम आवडून पाहिलं. परफ्यूम डिलिव्हरी, चेंडूच्या अर्थात शरीरापासून जातो. थोडीशी परफ्यूम अर्थात डिलिव्हरी होताना पाहायला मिळाले. अल्केश शिगवण आपल्याला पाहायला मिळतात संघाचे संघनायक. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडं बचावत खेळण्याचा प्रयत्न, कारण 6 षटकांचा हा स्पेल पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पण फसलाय. सेफ हँड झेल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. प्रतीकचे सर्वात उत्कृष्ट असे हात, स्लिपरी हँड्स नाही, काही नाही, चेंडू अलगद हातामध्ये कॅरी केला आणि अर्थात फलंदाज दुसरा संघनायक अल्केश शिगवण बाद. धावफलकावरती आपण वळूयात. 5 ही धावसंख्येवरती 2 गडी बाद. 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर आपण पाहायला मिळालं की स्कोर कार्ड वरती जो आकडेमोडी आपल्याला पाहायला मिळते, इट्स लाईक किंवा एक फुटबॉलचा मॅच आहे किंवा एखादी कबड्डीची मॅच आहे, 5 वर्सेस 2 अशी पाहायला मिळतात. त्या टाईपचं स्कोर कार्ड होतं आपल्याला पाहायला मिळालंय. पुढील चेंडू गोलंदाजी मार्क वरती तेजस राऊत साठी हलक्या हाताने फक्त फलंदाजाने ढकलून काढतो चेंडू. एक धाव घेतली जाते आणि हा संयम आता हवाय बॅटिंग टीम कडून, कारण का आपले पहिले 2 फलंदाज लवकर आउट झालेत. आता मिडल ऑर्डर कडे ही गोष्ट आले आणि मिडल ऑर्डरचं हे कर्तव्य आहे की आता आपल्या संघाला पुढे ढकलण्याचं काम करायचं आहे. त्यांना एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणायचं आहे. सुस्थितीमध्ये आपला संघ आला की त्याच्यानंतर आपण मोठे फटके मारायचा प्रयत्न करू शकतो. पण सध्याची कंडिशन अशी आहे की आपला संघ पहिले सुस्थितीमध्ये आणायचा, थोडा सिंगल डबलनी मॅच गरम करायचा प्रयत्न करायची, गरम नाही बट ऍटलीस्ट मॅचला लाईट करायचा प्रयत्न करत राहायचा आहे. आणि ते हे 2 फलंदाज बखूबी जाणतात, कारण का एक डावकुरा एक रायटी ही लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती आले का त्याच्यानंतर आपण पाहिलं राऊंड द विकेट ओव्हर द विकेट बॉलर सुद्धा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच वेळी 5-6 ही धावसंख्या धावफलकावरती. रंपाट जोरात सुसाट
एखादा चेंडू आवडला ना की सांगावं लागत नाही की टाळ्या वाजवा. जो क्रिकेटचा दर्दी आहे, जो क्रिकेटचा म्हणतात ना एक किडा असलेला खेळाडू असतो किंवा एक प्रेक्षक असतो ना, तो आपसुकपणे टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. कारण त्याला वाटतो की यार ना 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 हा बॉल चांगला होता. हा लिडिंग पाठीमागे फलंदाज आणखीन एक धक्का क्रमांक 3 6-3 फलंदाज बाद. टीम A1 जोडी या संघाकडून जर आपण पाहिलं, एका बाजूने रन अक्षरशः थांबून गेलेत आणि दुसऱ्या बाजूने विकेट्स जात आहेत जाताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्थात शुभम आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बिपिन आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळाले खूप वेळापासून आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आता शुभम पाहायला मिळतोय. शुभम इंदापूरचा आहे ना, तळा रोडचा. तळा रोडचा अर्थात शुभम पाहायला मिळतं. शुभम ही संधी आहे शुभमला स्टार होण्याची आणि स्टार होण्याच्या पायरीवरती अर्थात पहिलं पाऊल शुभमचं पडलं. चेंडू सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. चौकार. पाहायला मिळतात. शुभम सुर्वेकडून आला पहिला चेंडूवरती चौकार. ज्या बाजूने रन होत नाहीयेत आता संयमाची गरज आहे. कट करतोय क्षेत्ररक्षक आहे. थर्ड स्लिप थोडीशी लेग स्लिप होताना पाहायला मिळाली. एकेरी धाव येते, एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक आपण ज्या पद्धतीने रंगत असताना पाहायला मिळाला. विकेटची अर्थात आपण पाहिलं थोडे पडतच गेल्या. 3 सलग विकेट पडल्या. त्याच्यानंतर आता खेळाला थोडासा आपण पाहिला स्टेबल करण्याची गरज आहे आणि स्टेबल आता करू शकता तो म्हणजे बिपिन आणि शुभम. बिपिन आणि शुभम आता ह्या दोघांना खेळ थोडासा स्टेबल करायची गरज आहे. शुभमनी पहिलं पाऊल टाकलं. शुभम सुर्वे बद्दल आपण बोललो, इंदापूर कडून बिलॉंग करतात आणि अर्थात आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये शिवा दिघे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला खेळताना खूप वेळा पाहायला मिळतात. आणि त्यांचं ड्रीम सुद्धा आहे की शिवा दादा सोबत त्यांनी एकदा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला शिवा दादा सोबत एकदा ओपनिंग करायचे होते आणि त्यांनी करून दाखवली होती. शिवा बाद झाल्यानंतर त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवला जायचा ग्रामीण क्रिकेटला. यावेळी फटका फसलाय का काय, कव्हर्स मध्ये चेंडू ढकलून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू 1 बाउन्स सीमा पार. एक क्लासिकल चौकार. धावफलकावरती वळतो. ज्या ठिकाणी आपण पाहिला 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 ही धावसंख्या धावफलकावरती, 3 गडी बाद, 15 धावसंख्या धावफलकावरती. माणगाव प्रीमियर लीग 2025 लाईव्ह पाहायला मिळतात ते म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. त्या युट्यूब वरती जर आपण असाल तर त्यांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि लाईक आणि सबस्क्राईब हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या फ्री आहेत, त्याच्यामुळे आपण करू शकता. आणि पूर्ण येणारे पुढचे अपडेट्स हे माणगाव प्रीमियर लीगचे 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांचा ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे माणगाव प्रीमियर लीग, ज्यावरती आपल्याला बाकी साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यावरती सुद्धा आपण जाऊन त्यांना सुद्धा फॉलो करून नोटिफिकेशन प्रेस करू शकता. आणि त्यावरून आपल्याला समजतील की आजचा दिवस कसा राहिला, आज कोणाच्या मॅचेस होणार आहेत आणि कोणाचा स्पेल येणार आहे, काल कोणी दिवस गाजवला, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला त्यांच्या इन्स्टा हँडल वरती सुद्धा मिळून जातील. मॅच कडे आपण वळतो. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात सुजल वातेरे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं. 2 गडी बाद ज्यांनी करून दाखवल्या. 5 धावांचं ते पहिलं षटक पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर डॉट, सिंगल, नंतर विकेट्स.
ना शुभमला न दिसणारा चेंडू होता. यावेळी आपण पाहिलं लेंथ वरती टप्पा चांगला ठेवला आहे आणि ज्या पद्धतीने व्यूवरचना आपल्याला पाहायला मिळते, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, हे पाच खेळाडू ऑलरेडी आपल्याला बाहेर होताना पाहायला मिळाले. पण त्याच्यानंतर एक गणित क्लिअर होऊन जातं की बाबा शॉर्ट बॉल येणार आहेत, शॉर्ट बॉल येणार आहे. शॉर्ट बॉल टाकला सुद्धा, थोडासा आपण पाहिलं लेंथ आणि शॉर्टच्या मध्ये चेंडू आपटला जातोय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. लगेच आपण पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंड पेक्षा जास्त गोष्टी दिसत असतात आणि याची या तुलना आपण पाहिली की लेदर क्रिकेटमध्ये सीम बघण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंड स्ट्रायकर एंडला कधी कधी इशारे सुद्धा करत असतो की इन स्विंग आहे की आउट स्विंग आहे, इम्बॉना टर्न सुद्धा पाहायला मिळत असतो. त्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बिपिन गेला आणि शुभमला माहिती पुरवली. यावेळी मात्र फटका फसलाय, शुभमचा जीव धोक्यात आणि धोक्याची घंटा वाजली. शुभम सुर्वे बॅक टू पॅव्हेलियन. मॅचकडे वळतो चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा धोकादायक ठिकाण, पुन्हा एकदा विश्वासू हात धावून आले आणि पुन्हा एकदा विकेटची गळती. फलंदाज बाद. चला मॅचकडे वळतो. 5 गडी अर्धा संघ बाद झालेला पाहायला मिळतो. A1 जोडी संघाच्या नावामध्ये A1 दियांश आणि अयांश 11 या नावाने आपण A1 जोडी हा संघ पाहायला मिळतो. सॉरी अनन्या आणि दियांश या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतो. A1 जोडी हा नाव हा संघाचा आहे, पण ती जोडी A1 अजून पाहायला मिळाली नाहीये. बिपिन एक बाजूने पतंगला पकडून आहे, पण दुसऱ्या बाजूने ढील देणारे मात्र कोण चांगले बिपिनला भेटत नाहीयेत. भूषण देसाई नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती उर्वरित 2 चेंडू फेकण्यासाठी आपण पाहतोय. सुजल अजूनही मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. ना चांगला बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला थोडासा उसळी कमी घेणारा चेंडू राहिला, किंवा आपण जर विकेट पाहतो मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते, सिमेंट विकेट पाहायला मिळते. आणि सिमेंट विकेटचा जेव्हा आपण पाहतो, जेव्हा टॅप केलं जातं, जेव्हा तिच्यावरती प्रेशर दिला जातो, त्यावेळी एखाद स्पॉट असा राहतो ज्या ठिकाणी बॉलरला माहित पडतो की तिथं बॉल उडत नाही. चला 5 बॉल डॉट होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्यात. मेडन ओव्हर कडे जाऊ. यास मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली.
पहिली मेडन ओव्हर या सीझन मधली आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले सुजल वाटेरे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली मेडन ओव्हर. NPL कमिटीकडून मेडन ओव्हर साठी 500 रुपयाचं पारितोषिक. गेल्या वर्षी सुद्धा याच खेळाडूने पहिलीच मेडन ओव्हर सुद्धा यांनी टाकली होती. याही वर्षी तोच विक्रम सलग होताना पाहायला मिळाले. 2 ओव्हर टाकले, 6 डॉट बॉल्स पाहायला मिळाले जे आता आलेले आपल्याला पाहायला मिळाले. 5 धावा ज्या पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक सिंगल मधून दिल्या होत्या. त्यानंतर 4 विकेट 2.5 ची इकॉनॉमी पाहायला मिळाली. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळाले. 4 विकेट ज्या मौल्यवान आहेत त्या मौल्यवानामधून येताना पाहायला मिळाले आहेत. येस, फ्लड लाईट साठी आपल्याला कॉल केला जातोय. फ्लड लाईट्स ऑन होईपर्यंत विनंती आपण करूयात आपल्या डीशेला थोडंसं आपल्याला एंटरटेन कर. फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. लाईट ऑपरेटर जो कोणी आहे आपल्याला विनंती आहे फ्लड लाईट्स आपण ऑन करूयात. डीजे चला लाईट आले. चला मॅचला स्टार्ट होताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती सूरज कोरपे पाहायला मिळतात. पहिला बॉल आपण पाहतोय निर्धाव साधना पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती 5 गडी बाद ही आत्ताची आता जी माहिती पूर्ण असे मिडल आहे आपण समोर पकडले गेलात आणि आता मात्र आपण बोलू शकत नाहीयेत. फलंदाज LBW लेग बिफोर विकेट फलंदाज बाद.
वरती आपण पाहिलं आणखीन एक विकेटचा आदरा बसतोय. गाडी क्रमांक 6 बाद झालेत आणि आता आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. निरंजन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निरंजन बामनोलकर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे भूषण देसाई. बिपिन वर्मा खूप वेळ त्यांनी दुराट संघाची सांभाळली होती. 12 धावा धावफलकावरती त्याच्या बॅट मधून जरूर आल्या. 15 धाव संख्या धावफलकावरती. PM फोटोग्राफी पाहायला आणि पुन्हा एकदा बूट बॉलिंग होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र थांबवला जातोय. एकच धाव. सॉरी भूषण देसाईने भारत डाकोल आपल्याला पाहायला मिळालेत. कडली अँब्रोसची आठवण देणारी बॉलिंग, बूट बॉलिंग. कडली अँब्रोसचं एक गोष्ट जी सर्वात जास्त आवडते म्हणजे ती म्हणजे एक नोज अँड टोज. एक नाकावर मारायचा आणि दुसरा बुट अंगठ्यावर मारायचा. नोज अँड टोज बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये टोज बॉलिंग म्हणजे अर्थात बुटावरची बॉलिंग आपल्याला ह्या 2 बॉल मध्ये पाहायला मिळाली. एकामध्ये यश सुद्धा मिळालं. दुसरा थोडंच आपण पाहिलं बूट बॉलिंग करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी चांगला केला होता. भारत दाखवल आहे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करतोय. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि हात फाट्या फिल्डिंग. चेंडू सीमारेषा पार. भरत पाहायला मिळतोय. माणगावचा सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळणारा. ओल्ड इज गोल्ड. बट ओल्ड इज गोल्ड म्हणण्यापेक्षा ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक चौकार खेचला. बॅट फ्लो चांगला पाहायला मिळाला पण मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. या ओव्हरची गणना जर आपण पाहिली पहिला डॉट नंतर विकेट नंतर LB नंतर चौकार आणि आता डॉट बॉल. यस एक लेग बाईज आपल्याला पाहायला मिळाली होती. या ओव्हर मधला आपण जर पाहिला चौथ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल अजूनही यायचा बाकी आहे. स्टंप चेंजिंग अर्थात लेग स्टंप गार्ड घेतला जातो. लेग स्टंप गार्ड म्हणजे थर्ड स्टंप गार्ड आणि पूर्ण झोकून देणारा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा खेळाडू हा लेग स्टंप वरती जातो तेव्हा स्टंप सोडून बॅटिंग होणार. यस स्टंप सोडून. स्टंप्स मध्ये बॉल टाकला. या हा गोलंदाजाने ठरवलं होतं बॅट्समनला फॉलो नाही करायचं. आपल्या स्ट्रॅटर्जीला आपल्या लेंथला आपल्या टप्प्याला फॉलो करायचं. भले फलंदाज शफल होऊन बाहेर उभा राहिला असेल बट तरी सुद्धा स्टंप बॉलिंग ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहिलं त्या ओव्हरसाठी. सूरजने फेकलेलं हे सुंदर षटक ज्यामध्ये फक्त 4 धावा त्याला मिळतात आणि 5 धावांचं हे ओव्हर पाहायला मिळालं. षटकावरती धावा लागल्या त्या म्हणजे टोटल जाऊन पोहोचले 6 गडी बाद. 20 ही धावा संख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळालं. थोडं आपण स्पीड अप करूयात. मी पण समालोचक आहे बघा. मला नाही तुला नाही नको नको. चला 6 गडी बाद 20 ही धावा संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. लोएस्ट स्कोर जर आपण पाहिलं काल आणि आजच्या दिवसामध्ये तर 39 हा लोएस्ट स्कोर लागला होता आणि आज जर आपण पाहतो धाव फलकावरती 20 ऑन बोर्ड झालेले आहेत. अजूनही 2 षटक आहे. 2 षटक म्हटलं की जर 36च्या आकड्याने आपण पाहिलं तर 72 धावा सुद्धा होऊ शकतात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. मिळणार तब्बल 6 धावांचा येतोय. खूप काळानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करून 2 वर्षानंतर आलेला परमनंट लेटर सारखा हा चेंडू सीमा पार. षटकार. आणि भीमर साठी रिव्ह्यू सुद्धा आपण घेतो. यस डीजे प्लीज.
येस, निरंजनच्या बॅटमधून हा षटकार येताना जरूर आपल्याला पाहायला मिळाला. हा भीमरसाठी आपण रिव्ह्यू घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंच शहानिशा करणं, तिसऱ्या पंचांची मागणी आपल्यापर्यंत गेलेली आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, कॅन वी हॅव अ सेकंड व्ह्यू? यस, फ्रीज. अंपायर्स कॉल, थर्ड अंपायर कॉल. यस, फेअर डिलिव्हरी, फेअर आहे डिलिव्हरी, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर सरळ आपण स्पष्ट करतो. खूप आयोजकांमध्ये असं होतं किंवा आयोजनांमध्ये असं होतं एखाद्या टुर्नामेंट्समध्ये की तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू जो असतो ना तो फक्त बॅकएंडला पाहिला जातो, निर्णय आल्यानंतर मग ऑन स्क्रीन केला जातो. बट MPL आणि 24 लाईव्ह इव्हेंटचं आपण कौतुक करूया यासाठी की डायरेक्ट जे आहे ते क्लिअर, नो इफ नो बट, जे आहे ते तुमच्या समोर आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काहीच गोष्ट लपवत नाहीये तुमच्यापासून. धावफलकावरती आपण येतो, धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 26. 2 चेंडूंची फेकी होताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर 6 आला, पण त्यानंतर रोशन थोडासा सांभाळतोय. आपण पाहिलं ड्राईव्ह करतोय, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. एकच धाव धावफलकावरती आपण पाहिला. 3 चेंडू 27 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. निरंजन आपल्याला पाहायला मिळतंय, भारत आपल्याला पाहायला मिळतात. देशाचंच नाव आहे डायरेक्ट. एक 6 येऊ दे यार, 40+ ला घेऊन जातो. 1 6 पाहिजे मला सुद्धा, तीच वाढ. मला फक्त 1 6 ची वाढ आहे. शब्द असे ठरवलेत. चल नेक्स्ट बॉल कडे आपण बोलतो. भारतने खेचला, भारतचा चेंडू मात्र हवेमध्ये, ढोक्याची घंटा, चेंडू खूप वेळ हवेत, जीवनदान. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडायचा प्रयत्न केला होता पण मात्र चेंडू दिसला नाही. किंबहुना आपण म्हणू शकतो थोडं पुढे धावत गेलो होतं, कारण का फास्ट बॉलरचा तोच एक डिसएडव्हान्टेज असतो की बॉल रिलीज झाल्यानंतर एक त्यांचा फ्लो बनलेला असतो. ते 3-4 पावलं ते घेण्याचा नियमच झालेला असतो. ती 3-4 पावलं नाही घेतली तर मग बॉलरची इंजरी होण्याची शक्यता खूप जास्त असतात. फास्ट बॉलरसाठी आपण पाहिलं रनअप खूप कमी आहे, पण तरी सुद्धा एक आवश्यक असलेला वेग त्याच्याकडे आहे. रोशन जाधव, रोशनला ठोकला, चेंडू हवेत जातोय, चेंडू जातो सीमारेषा पार. भारतने दाखवलं का मला या संघामध्ये घेतलं जातं. यस, आय एम ओल्ड, आय एम 40+, बट जेव्हा संघ अडचणीत येतो ना तेव्हा अनुभवच कामाला येतो आणि आज अनुभव कामाला आलाय. अनुभव नावाचं, अर्थात अनुभव इज इक्वल टू भारत आपल्याला पाहायला मिळतोय. रडार मध्ये बनवून मारलेला हा भारतचा क्लास दाखवणारा, माणगाव मधला सर्वात जास्त क्रिकेट खेळणारा खेळाडू भारतने मारला. चेंडू सीमा पार, षटकार. 35 ऑन बोर्ड, 35 ही धावसंख्या धावफलकावरती. यस, चेंडू अवेलेबल होणार आहे. भारत डाकवल आपल्याला पाहायला मिळतात आणि माहिती आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक सुद्धा आम्हाला सांगतात की भारत हा एकमेव असा माणगाव मधला खेळाडू आहे ज्याने सर्वात जास्त क्रिकेट पाहिलंय. सर्वात जास्त एज असताना सुद्धा आपल्या फिटनेस कडे अजूनही लक्ष दिलंय. 40+, त्याहून जास्त एज त्यांची आपल्याला पाहायला मिळते, बट स्टील एका 28 ते 25 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी फिटनेस सुद्धा अजूनही त्यांच्याकडे आहे. ना प्रत्युत्तर रोशन जाधवचं प्रत्युत्तर आहे. सेलिब्रेशन सुद्धा त्याच एनर्जीने, त्याच स्ट्रॅटर्जीने. येस, यू आर ओल्ड बट आय एम अ क्लासिकल न्यू, आणि तो क्लासिकल न्यू दाखवणारा, दांडी उडवणारा, त्रिफळा चित करणारा हा चेंडू रोशन जाधव कडून पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये, स्टंप सोडून बाहेर होता थर्ड स्टंपचा चेंडू आणि नंतर बॅटची इनसाइड एज आणि अर्थात स्टंप्स वरती आदळणारा, आणि भारत मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. रोशन जाधवनी पुन्हा एकदा दाखवलं आमच्या टीम कडे, अर्थात PM फोटोग्राफी टीम कडे जी म्हणजे गोष्ट आहे शेवटपर्यंत. यस, जल्लोष चालू झालाय. मंगू जाधव मैदानात आले आणि अचानक का होईना माझ्या उजव्या कानाला अचानक एक लाऊड व्हॉइस ऐकायला आला. जर डेसिबल मीटर असताना तर 100% धोनीचा रेकॉर्ड तोडला असता. डेसिबल मीटर असता तर तो उच्चांक गाठला असता. इतका आवाज मैदानावरती झाला होता जेव्हा मंगू जाधव आले. यस, जोक्स पार्ट,
बाजूला सारूयात, मैदानाकडे वळूयात. 35 धावांवरती 7 गडी बाद आहेत. 5 ओव्हर संपलेल्या आहेत. प्रथमेश नवीन गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळतात. प्रथमेश कोरपे पाहायला मिळतात. यापूर्वीचं रोशनचं आपण षटक पाहिलं, ज्यामध्ये आपण पाहिलं यस थोडा एक्सपेन्सिव्ह वाटत होता, पण त्यानंतर त्यांनी सुद्धा धावांना थांबवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला. नवीन फलंदाज आपण पाहिला. निरंजन स्ट्राईक वरती आहे, वैयक्तिक 7 धावांवरती. मंगू जाधव नॉन स्ट्रायकर एंड कडे. पहिला बॉल आणि निरंजन मात्र ठोकतोय चेंडू सीमारेषा पार. षटकार. बट जर आपल्याकडे तलवारच नसेल तर आपण लढू शकत नाही. आता गरज आहे निरंजनला आपल्या संघासाठी तलवार बनवण्याची. ढाल ऑलरेडी आहे, आता तलवार बनवायची आहे. आणि तलवार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, तिसरी होऊ शकते का? तिसरी सुद्धा धाव होताना पाहायला मिळाली आहे. 3 धावा धावफलकावरती येतात. पंचांचा निर्णय येतोय. यस, बाउंड्री चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आपल्या समोर केली जात आहे. तिसऱ्या पंचाची मागणी. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठलाग करत असताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न. इम्पॅक्ट कधी आहे, पकडला कधी, टच कधी आहे. पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचा निधीला चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी हाताला चेंडू लागलाय त्यावेळी पाय डाऊन होताना पाहायला मिळतोय. येतोय आणखीन एक सुंदर असा निरंजनच्या बॅटमधून येणारा हा चौकार. बोर्ड एज आणि स्वतःहून अर्थात क्रिकेटची इमानदारी त्यांनी दाखवली. जशी एज लागली पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि स्वतःहून आपल्या बोटवरती केलं. यस, माझी एज लागलेली आहे, मी बाद आहे. ग्रामीण क्रिकेटची हीच सर्वात जास्त गोष्ट मला आवडते. एज लागली आणि ऍक्शन रिप्ले मध्ये बघतो तो त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की मी आउट आहे. नो इफ नो बट. ही क्रिकेटचं प्रेम आहे. MPL ने कमवलेलं हीच गोष्ट आहे. आपण लाखो करोड रुपये कमवले तरी ही गोष्ट आपण इमानदारी कधीच विकत घेऊ शकत नाही. इमानदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात निरंजन बाद जरूर झालाय, पण मात्र त्यांनी बाद होताना सुद्धा सर्वांची मनं जिंकलेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. गडी क्रमांक अर्थात आपण पाहिला 8 गडी बाद झाल्यानंतर 10वा गडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण देसाई 45 ऑन बोर्ड. भूषणने खेचला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली. झेल आणि फलंदाज बाद.
सुंदर अशी झेल पकडली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. मंगू जाधव अजूनही आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर एंड कडेच आहेत. अजूनही त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. 9 गडी बाद झालेले आहेत. 45 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडूंची फेकी आतापर्यंत झालेली आहे ती म्हणजे 4. हॅट्रिक बॉल असेल ना मित्र आता. चला प्रथमेश ज्याने पहिल्या बॉलवरती मोठा फटका जरूर खाल्ला. ऑन हॅट्रिक बॉल, हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक बॉल. पण मात्र आपण पाहिला निर्धाव करतोय. सोमेश पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूंची फेकी, 49 ऑन बोर्ड. एक चांगला फटका, एक चौकार और एक षटकार एक फायटिंग टोटल कडे घेऊन जाऊ शकतो आपल्याला. चला ऑल आउट आणि संघ ऑल आउट होताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल होता आणि त्या बॉलवरती सुद्धा आपण पाहिलं ऑल आउट होताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. 45 या धाव संख्येवरती अर्थात आपण पाहतो संघाचा पूर्ण लेखाजोखा हा आटपला आणि अर्थात आपण पाहिलं 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. PM फोटोग्राफी पाहेल या संघाला. स्टॅटिस्टिक्स आपण जर बॉलिंग युनिटचे पाहिले माणगाव प्रीमियर लीगची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. झळाळता हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघ मालकाकडे ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही ट्रॉफी एक ब्युटी आहे, ट्रॉफी एक आर्ट आहे. या पलीकडे जर आपण गेलो ना, ट्रॉफी हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न येतो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घरामध्ये सगळे सजवून ठेवतात, सन्मान चिन्ह सुद्धा जपून ठेवतात. ही ट्रॉफी आहे ना, त्याच्या पाठीमागं खूप साऱ्या गोष्टी असतात. त्या ट्रॉफी बद्दलची एक आठवण असते, ट्रॉफी बद्दलचं एक प्रेम असतं. ती ट्रॉफी मिळवण्यासाठी आपण केलेलं कार्य असतं. सो 46 ऑन बोर्ड आपल्याला करायचे सेकंड इनिंग मध्ये. येस चला 46 ऑन बोर्ड करण्यासाठी मी पुन्हा एकदा दक्षिण रायगड मधला बुलंद आवाज अर्थात संजयजी शिंदे सरांना विनंती करतो. धन्यवाद. हॅलो. तो तिथला हे बंद झाला. अरे तिथे सगळे गावाले वाचायचे पैसे आलेले. जिथं दादा आम्ही तिकीट काढायचो सर एक काय आहे.
महाराष्ट्र लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे पत्रकार सन्माननीय करगरे दिलीपजी करगरे साहेब इथे आलेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करणार आहोत. विनंती असेल अध्यक्ष निलेशजी, अध्यक्ष राहुलजी बकम आणि निलेशजी केसरकर साहेब दोघांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विविध क्षेत्रामधील आपल्याला मान्यवर आवर्जून पहिल्या दिवसापासून आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्या सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत आणि जमलेल्या मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक वर्गांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. आज ज्या चार टीम्स आहेत त्या चार टीमच्या ओनरचं आणि खेळाडूंचं टीम मॅनेजरचं सगळ्यांचंच आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा आपण घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय मानगाव तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून जिच्याकडे आता सध्याच्या घडीला पाहिलं जाते ती मानगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. सगळे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. दिवस क्रमांक दुसरा, मॅच क्रमांक दुसरी आपण पाहतोय जिथे एका साईडला पीएम फोटोग्राफी पहेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी एवन जोडी दियांश अनन्या 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे अर्थात आपण पाहतोय 46 या धावसंख्येचा पाठलाग. येस सामन्याला ग्रीन सिग्नल पंचाचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय अल्केश शिगवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्ले षटक पहिला बॉल. पहिला बॉल खाली स्वतः झोपले, बॉलला पाठवले ऑन साइडला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल वरती वार, सीमा पार, धाव मिळतील 4. येतोय MPL चौकार. आपला बॉल कुठे गेलाय झोपून पाहिलं या फलंदाजाने. पहिल्या बॉल वरती 4 धावा. हो यावेळी पण पाहतोय कव्हरचे क्षेत्र निवडले परंतु हवेमध्ये बॉल आपला बाहेर मिळते. डाऊन द बॉल आला खेळाडू त्याने डीप लायसेस संपला. रोशन जाधवचा खेळ धक्का क्रमांक पहिला. कॅप्टन हॅज बीन डिपार्ट्स. पहिला विकेट आपण पाहतोय. रोशन बॅक टू द डग आउट. पहिल्या बॉल वरती एकदम पाहतोय चौकारानंतर त्यानंतर अल्केश शिगवन जो चांगली कामगिरी करतोय अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्या मदतीतून आपण पाहतोय कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढाई होती आणि कॅप्टनला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हो न्यू बॅटर आपण पाहतोय मंगू जाधव. वा अप्रतिम त्याच्याची कॅच आपण पाहतोय मंगू जाधव यांच्या माध्यमातून. टीप लायसेन्स संपला बुद्धी पाहतोय. प्रज्योत शिर्केला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. केदारजी जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. निलेश चिवबारे यांच्यामधून 100 रुपयाचा कॅश प्राइज. डीजे बाळाभाऊ यांच्यामधून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि राहुल बक्कम यांच्या माध्यमातून अगदी पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज. निलेशजी केसरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी आपण पाहतो या फक्त आणि फक्त कॅश साठी मंगू जाधव यांच्या खात्यामध्ये मी तर म्हणेल ही विकेट गेली आहे. धक्का क्रमांक दुसरा बाद.
परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये काय कॅच पकडली आहे. येस, रोशनजी जाधव मानगाव पोलीस यांच्या मदतून 500 रुपये आणि रवी मिश्रा यांच्या मदतून देखील एकदम पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. एका कॅश साठी फक्त आपण पाहतोय जवळपास 2000 कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकचा बॉल तिकडे अगदी आपण पाहतोय हॅट्रिकचा बॉलला पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे. किरणच्या आवाक्याच्या बाहेर धावा मिळतील 4. येतोय दमदार चौकार. आठला 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडलाय. अगदी आपण पाहतोय लीव केलाय. भावेश कोरपे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाल मिळत आहेत. पहिल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू त्यांच्या समोपेत अगदी पाहतोय. आणखीन एक पहिल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सूरज कोरपे. कोरपे ब्रदर्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाल मिळत आहेत. 8ला 2 सध्याची परिस्थिती. P1चा षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. शेवटचा बॉल लास्ट बॉल लोबा पुलटॉस समोर उडवलाय. खेळाडू येतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय बॉलने सीमारेषा गाठली आहे. समोर खेळतलाय तो म्हणजे भावेश कोरपेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते. 12 या कडा जाऊन पोहोचले. 12ला 2 सध्याची परिस्थिती. 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 मध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे जर एवन जोडी दिया शनन 11 या टीमला जिंकायचं असेल तर मग सातत्याने विकेट घ्यावे लागतील. कोरपे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज देखील चांगला बॅटर्स आपल्याला संपूर्ण या मानगाव तालुक्यामधून पाहायला मिळतात. भावेशची देखील बॅट चांगल्या पद्धतीने बोलतीये. गेल्या वर्षी देखील एकदम पाहतोय बाबेश चांगले खेळले होते. याही वर्षी सुरुवात तर चांगली केली आहे. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यांची धावसंख्या 12 आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुणे गावाला बिलॉंग करणारे निकेश शिंदे डावकुरी हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 30 मध्ये 34 दुसरी मॅच आपण पाहतोय. जे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं ते आमच्यापर्यंत जमा होत आहेत. मंगू जाधवच्या कॅश साठी 30 मध्ये 34ची गरज. त्यातील पहिला बॉल गोलात टाकलाय. डीपेस कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बॉल मिळतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड चौकार. पाहतोय सध्याची परिस्थिती. सूरज गोरबेच्या बाटीमधून आपल्याला हा चौकार येताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल त्या पद्धतीने केलेला फटका समोरच गेलाय. मिडअपच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते. तिथे प्रोटेक्शन ठेवले गेले. एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे झाली 17 याकडे वरती. 28 मध्ये आता इथून पुढे 29 बनवायचे आहेत.
17-2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप छान प्रतिसाद मिळतोय. काल मला वाटतं 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय 70,000 प्रेक्षक वर्गांनी हजेरी लावली होती. जसं स्पर्धा जाईल तसंच आपल्याला व्ह्यूअर्स देखील वाढताना पाहायला मिळतील. प्रेक्षकांची देखील अगदी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. खूप साऱ्या बाईक्स होत्या, खूप साऱ्या कार्स आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या पहिल्या दिवसामध्ये आज डे 2 आपण पाहतोय. आज देखील बराचसा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या चौबाजूला. 18-2 सध्याची परिस्थिती. त्यावेळेला आपण पाहतोय टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सूरज यांचा राहिलाय, परंतु जास्तीचा फायदा काही मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निकेशने चांगलीच गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. अगदी आपण पाहतोय 5 बॉल त्याने फेस केलेत, फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉल वरती चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा. कोलाट टाकलाय, समोर खेळलाय, अलॉंग द विथ कार्पेट आपला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलं गेलं, फेकी करतील तोपर्यंत अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 मध्ये जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज पीएम फोटोग्राफी पहिल्या टीमला. तोपर्यंत आपण एक छोटासा सुमधुर संगीत डी से बाळा. मानगाव प्रीमियर लीग षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव निश्चितपणाने आवाज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला मानगाव प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा येतात महाडवरून असतील किंवा मग संपूर्ण दक्षिण रायगड किंवा मग तिकडे परमेल वरून सुद्धा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. खूप सारे आपले बांधव आउट ऑफ इंडिया आहेत. दुबई असेल, कतार असेल, तिथून सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय लॉफ्ट केलाय ऑन साइडला, परंतु फिल्डिंग पहा एफर्ट अगदी आपण पाहतोय किरण तिथे होते. चांगली फिल्डिंग आपल्याला बाण मिळाली. जवळपास भीतरपर्यंत 2 धावा पाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या ही पुढे चालली आहे. एक सिंगल आहे फक्त. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 20 आकड्यावरती 20 रन. बॅटची गडा घेतली आहे तिथे एकदम बॅटर बीट झाले होते, विकेट किपर बीट झाले. शॉर्ट थर्ड मॅन त्याच वेळेला फाईन लेग बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग लेगला मार्गस्थ झालाय. धावून मिळतील 4. येतोय MPL चौकार. चौकाराच्या मैदानी टीमची धावसंख्या पुढे चालली 24-2 आपण पाहतो. सध्याची परिस्थिती 22 मध्ये इथून पुढे 22 बनवायचे आहेत. बॉल टू इक्वेशन आपण पाहतोय. ओहो चांगला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर वेगानं फिरवली होती परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतर पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. अल्केश शिकवन टीमचा कॅप्टन मंगुश जाधव त्यांनी विश्वास दाखवला त्याच्यावरती. चांगली कामगिरी करतोय अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा आपण पाहतोय दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. हलकेश शिकवन यांच्या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगली कामगिरी गेल्या 2 वर्षापासून तो करतोय. त्यामुळे आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला तो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उडगाव कोण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. 20 मध्ये इथून पुढे आपण पाहतोय 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. 24-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. मैदानामध्ये आपण पाहतोय भावेश कोरपे 8 चेंडू मध्ये 13 धावसंख्येवरती, सूरज कोरपे 5 चेंडू 7 धावसंख्येवरती खेळत आहेत.
त्यावेळेला एकदम पाहतोय टप्पा थोडासा बाहेरच्या दिशेने आपल्याला होता, त्यामुळे बॉल बाहेरच निघून गेलाय. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय. त्याच वेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एकदम पाहतोय वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळतीये. हलकेच्या खात्यामध्ये एकदम पाहतोय आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 30 इथून पुढे भावेश कोरपे मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल. विकेट आली आहे एवन जोडी दियांश अनन्या 11 या टीमच्या खात्यामध्ये. अगदी आपण पाहतोय मंगूशेठ जाधव, रविशेठ मिश्रा, किरण शेठ भंडारी यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या साईडला पीएम फोटोग्राफी पहेल, प्रसाद चिमांजरे, अभिजित जिटेंबे, रुपेश भाऊ मुंडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. एकमेकांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी 19 मध्ये 21 बनवायच्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोणेरे गावाला बिलॉंग करणारे एक युवा लेफ्ट हँडर बॅटर दिशांत के सरकार बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने थर्ड बॅटला फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्टचा प्रयत्न राहिला होता, परंतु बराचसा उशीर झाला. बॅटर तिथे सेफरित्या पोहोचलेत. एक सिंगल आली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये एकदम पाहतोय 26 बनल्यात. इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 20 बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना पीएम फोटोग्राफी पहेल या टीमला तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5. एक छोटासा डीजे ब्रेक आपण घेऊयात. वालंदकोंचे जे शाहीर आहेत त्यांच्या मधून देखील आपल्याला मानगाव प्रीमियर लीग करिता शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद संकेतजी पवार, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर एकदम पाहतोय मॅचला सुरुवात होतीये. 18 मध्ये 20 बनवायचे आहेत. पहिला बॉल आकू टप्प्याचा बॉल आपल्याला इथून पुढे पार मिळत आहे. टप्पा पडला, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. विपिन वर्मा आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात बाउंड ट्रॅक वरती. कोको या नावाने प्रसिद्धी आहे संपूर्ण निजामपूर विभागामध्ये. गेल्या वर्षी सर्वाधिक महागडा खेळून म्हणून कोकोकडे आपण पाहिलं होतं. या वर्षी आपण पाहतो या टीम मध्ये दाखल झालाय. हो, खोलात टाकलाय समोर, हवेमध्ये बॉल, फटका फसलाय. जजमेंट आपण पाहतोय तेवढी चांगली नाहीये तिकडे.
मिस जजमेंट इथून पुढे आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 28 आकड्यावरती. 16 मध्ये 18 बनवायचे आहेत. दोन्ही संघांना पहिली मॅच ही इम्पॉर्टंट आहे. पहिली मॅच जिंकून अगदी आपण पाहतोय सेकंड मॅच खेळण्यासाठी ते सज्ज होतील. सोळा मध्ये 18ची गरज आपण पाहतोय. या मॅच मध्ये काय घडणार काही वेळेला अगदी पाहतोय हा ट्रॅकर बॉल होता. बॉलच्या खाली एकदम पाहतोय मंगू जाधव तिथे होते. बॉलच्या खाली कॅच ड्रॉप झाली आहे. एक चांगल्या पद्धतीची कॅच लागली होती त्यासाठी खूप सारी पारितोषिक आली होती परंतु या वेळेला कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय ते बॅटरला जीवनदान मिळते. टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती. 15 मध्ये 17 बनवायचीच अजूनपर्यंत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्याच्या वेळेला असतो त्या वेळेला एकदम पाहतोय फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस करावे लागतात आणि त्या चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. यशांच्या मागे एकदम पाहतोय बराच अनुभव आहे ते भारत ढाकवल आपल्याला पाहायला मिळतात. टेकन आहे की नाही ते सुद्धा पाहावं लागेल. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 14. सर्वाधिक मोठी विकेट सूरज कोरबे इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. विकेट सोबत असं वाटलं होतं अगदी सहजरित्या चेस होईल परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे A1 जोडी दियांश आणि 11 या टीमचं अद्यापपर्यंत बांधून ठेवले फलंदाजांना. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. 29 वरती 4 विकेट इथून पुढे गेल्यात. 14 मध्ये 17ची गरज. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय आदित्य किडबिडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्षमता आहे आदित्यकडे. कोलाट टाकलाय अलॉंग द विथ कार्पेट अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले. एक सिंगल तर घेतले. दुहेरीचा प्रयत्न फेकी येईपर्यंत 2 धावा एकदम पाहतोय वेगानं कंप्लीट केल्या आहेत. या धावा फार महत्वाच्या असणार आहेत. शेवटच्या क्षणी आपण पाहायला गेलं तर मॅच क्रुशियल मुवमेंट वरती जाईल. त्या वेळेला या धावा या फार इम्पॉर्टंट ठरतील. सिंगल डबलने टीमची धावसंख्या आपल्याला 31 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 13 मध्ये 15 इथून पुढे आहे गरज. विपिन वर्मा कोको कोलाट टाकले आणि अगदी पाहतोय समोरच सापडलेत. पंचांचा बोट आकाशाकडे. LBW च्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ PM फोटोग्राफी पाहिजे इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट सोबत. मॅच शॉक दे बंबातोय क्रुशियल मुवमेंट वरती येऊन थांबले.
12 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज. 2 षटकार कोणावरती जबाबदारी दाखवणार सगळी चर्चा झाली आहे. छोटीशी टीम मीटिंग घेण्यात आली, त्यानंतरला चर्चा केली असेल कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा, ज्याच्या वेळेला सामना डिपेंड करतो त्या वेळेला सेकंड लास्ट ओव्हर ही फार इम्पॉर्टंट आहे. ते सेकंड लास्ट ओव्हर हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती भूषण देसाई आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. बाउंड ट्रॅक वरती 12 मध्ये 15 ची गरज आहे. महत्वाचा हे षटक हाताळण्यासाठी भूषणला जबाबदारी सोपवली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित सोनवटकर आले आहेत. लोणेरे गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू आहेत, दिशांत केसरकर आणि रोहित सोनवटकर. बाउंड ट्रॅक वरती भूषण देसाई आपण पाहतोय. बारा बॉल 15 ची गरज. पहिला बॉल ढगात लाइटिंग आकर्षक अद्भुत अचंबित करणारा स्ट्रोक आपण पाहतोय. दिशांत केसरकर यांच्या वतीनं हा भव्य षटकार. बारा मध्ये 15 ची गरज होती आणि पहिल्याच बॉल वरती दिशांतने षटकार ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळी पण पाहतोय अगदी आक्रमणदार करायचं होतं, परंतु त्याच वेळेला विकेट किपर थोडेसे बीट झाले आणि बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. दिशांत केसरकरने एक संधी दिली होती, ती म्हणजे एवन जोडी पुरस्कृत दिया शनेना 11 या टीमला. दिशांची एक कॅचची ड्रॉप झाली आणि त्यानंतर अगदी बातवे महत्वाच्या क्षणी त्यांच्या बॅट मधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. आगळं वेगळं काहीतरी खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्याहीच वेळीकडे विचार केला तर सिंगल आली आहे हे फार महत्वाचं आहे. सिंगल डबलने इथून पुढे धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 39 आकड्यावरती. अजूनही 7 धावसंख्येची गरज. 9 बॉल 7 मधून पुढे पाहिजे बॅटिंग करत असताना टीम पीएम फोटोग्राफी पहेल या टीमला. पुन्हा एकदा बंबावतोय. ऑन साइडला लॉब तर गेलाय. एलिव्हेशन फार होतं, डिस्टन्स कव्हर करू नाही शकले. दिशांत केसरकरला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 6वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट सोबत. आठ बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज, परंतु 6 विकेट गेल्यात. हे सुद्धा एकदम महत्त्वाचं बघण्यास योग्य आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. कष्टाची पराकष्ट आपल्याला करताना पाहायला मिळतात. 8 मध्ये 7. त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट कव्हरच्या दिशेने अगदी महत्त्वाचं एक सिंगल घेतली आहे. सिंगल वरती तिथून पुढे अगदी महत्त्वाचं तिथे थांबावं लागेल. सिंगलच्या मध्येने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 40 आकड्यावरती. 7 मध्ये इथून पुढे 6 बनवायचे आहेत. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते की काय, आणि शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच गेली तर अगदी प्रेशर हे दोन्ही टीम सोडती असणार आहे. त्यामुळे सामन्यामध्ये काही होऊ शकतं. दोन्ही संघांना पहिली मॅच जिंकायची आहे. 6 विकेट गेल्यात. गोलंदाजी करणारा संघ एवन जोडी पुरस्कृत दिया शनेना 11 या टीमला जर जिंकायचं असेल तर मग इथून पुढे विकेट्स घ्यावे लागतील.
बॅटिंग करणारा संघ अगदी महत्व पीएम फोटोग्राफी पहेल 6 धावसंख्येची गरज त्या टीमला असणार आहे. 7 मध्ये 6 आपण पाहतोय. महत्वाचा बॉल भूषण देसाई बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओहो अगदी पाहतोय शेवटचा बॉल होता तो डॉट स्वरूपाचा. इथून पुढे बाण मिळत आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा डॉट बॉल. इथून पुढे 6 बॉल जिंकण्यासाठी एकदम पाहतोय 6 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. काहीही घडू शकतं. ही मानगाव प्रीमियर लीग ची स्पर्धा आहे. सहजासहजी तुम्हाला इथून पुढे विजय मिळवता येणार नाहीये. 6 मध्ये 6 ची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. 6 मध्ये 6 ची गरज असताना भारत डाकवल मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ते बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. 6 मध्ये 6. स्ट्रायकिंग इंडिया बॅटर अगदी पाहतोय कुरोडे गावाला बिलॉंग करणारे प्रतीक पानवकर. त्यांच्या समोर अगदी पाहतोय रोहित सोनवटकर आपण पाहतोय. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. दोन्ही संघ अगदी पाहतोय पहिली मॅच खेळतायत. पहिली मॅच एकदम पाहतोय कोणाच्या नावावरती राहील. एका साईडला A1 जोडी पुरस्कृत दियांश अनन्या इलेवन, तर दुसऱ्या साईडला पीएम फोटोग्राफी पहेल हा संघ आपण पाहतोय. एक संघ लोणेर मधला, एक संघ मानगाव मधला. अल्ताफदादा धनसे या मैदानावरती एकदम पाहतोय टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगलाय. 6 बॉल 6 ची गरज. सामन्याला करूयात सुरुवात. भारत डाकवल बाउंड ट्रॅक वरती दाखल झाल्यात. समोर आहेत प्रतीक. पहिला बॉल. पहिला बॉल फटका फसलाय की काय. वॅकेंट एरिया मध्ये बॉल मार्क कसा झालाय. एक धाव तर घेतली आहे परंतु त्यानंतर एकदम पाहतोय थांबवलंय. एका धावेवरती थांबवलंय. 5 मध्ये 5 ची गरज आहे. सामना होता कुठे. सामना आता येऊन थांबलाय कुठे. 46 बनवायच्या होत्या फक्त आणि फक्त. परंतु शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज. रोहित आहे स्ट्रायकिंग एंडला. एक युवा खेळाडू तर समोर आहेत एक अनुभवी खेळाडू. इथून पुढे कुणाचं विजय होणार त्यासाठी एकदम पाहतोय मानगावकर चौ बाजूला आल्यात. 5 मध्ये 5. ओ बॅटची कडे घेतली परंतु एकदम पाहतोय वा मंगू जाधव वा. एकदम पाहतोय वेल स्टॉप आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल जर निसटला असता तर मग बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला असता परंतु मंगू जाधव एकदम पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉलला अडवलं गेलाय. एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 मध्ये 4 इथून पुढे बनवायचे आहेत. वॉट मॅच. ही मानगाव प्रीमियर लीग आहे. सहजासहजी तुम्हाला इथून पुढे विजय नाही मिळणार. 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. एक महत्वाचं सैन्य आपण पाहतोय. बॅटर बॉलर दोघांवरतीही प्रेशर आहे. ओ काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउटचा इशारा आलाय परंतु आणखी एक डॉट बॉल मित्रांनो. A1 जोडी डगआउट मधून आवाज आला पाहिजे. डॉट बॉलचा गजर आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तीन मध्ये एकदम पाहतोय 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वॉट मॅच. एकदम पाहतोय टाळ्यांचा गजर निश्चितपणाने होईल. डॉट बॉल जेव्हा येतो त्यावेळेला A1 जोडीच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होतोय परंतु ज्या वेळेला सिंगल डबल येईल त्यावेळेला पीएम फोटोग्राफी पहिल्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होईल. दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय ताकदवान आणि त्या पद्धतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. समोर आहेत भारत. समोर आहेत एकदम पाहतोय प्रतीक पानवकर. हो पुढे झाले आणि त्यानंतर एकदम पाहतोय विकेट आली आहे.
विकेट आली आहे. विकेटचं पतन आपण पाहतोय. भारत ढाकवाल एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणीव करून देतोय. हो, वाघ दमलाय परंतु शिकार करायचं सोडलं नाहीये. विकेटचं पतन. वरती सुटला तर मग काय, मानगाव प्रीमियर लीग मध्ये पहिली सुपर ओव्हर मित्रांनो बघायला मिळेल का? त्यासाठी देखील अगदी आपण पाहतोय. मी तर म्हणे प्रेक्षक वर्ग वाटच बघतायत की सुपर ओव्हर झाली तर फार मजा येईल. 2 मध्ये एकदम पाहतोय. 4 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुजल वातेरे आपल्याला बॉल मिळते आहेत. समोर भारत डाकवाल आपण पाहतोय. 2 मध्ये 4 महत्वाचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल. बॉल आपण पाहतोय हवेमध्ये फटका फसलाय की काय, परंतु बॅकएंड एरियामध्ये बॉल मार्क असं झालं. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न. येस, अगदी आपण पाहतोय एक बॉल. इथून पुढे 2 धावसंख्येची गरज आहे की काय. त्यानंतरला अगदी आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये विकेट तर आली आहे परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि त्यानंतरला शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय 1 मध्ये धावा बनवायच्या 2. वॉट अ मॅच. 1 मध्ये इथून पुढे 2 धावसंख्येची गरज. जर सामना बरोबरती सुटला तर मग सुपर ओव्हरचा थरार या मानगावकरांना पाहायला मिळेल. पहिली सुपर ओव्हर मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 ची पाहायला मिळेल की काय. 1 मध्ये 2. एका साईडला पीएम फोटोग्राफी पहिलचा संघ, एका साईडला एकदम पाहतोय A1 जोडी पुरस्कृत दियाशाने 11 हा संघ एकदम पाहतोय. सुपर ओव्हरचं थरार इथून पुढे होईल का. 1 मध्ये 2 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग आपल्याकडे आपण पाहतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे म्हणजे रोहित सोनवटकरने, परंतु समोर बराचसा अनुभव असणारा खेळाडू भारत, ज्याने आज संपूर्ण मानगावकरांना पुन्हा एकदा दाखवलंय. त्या नवीन जोशाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 1 मध्ये 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. जनरल वॉर्ड मधून आता सामना आयसीयू मध्ये शिफ्ट केला आपण. 1 मध्ये 2 आपण पाहतोय. 46 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. चला मानगावकर, सुपर ओव्हर हवी असेल तर टाळ्यांचा गजर करूयात. 1 मध्ये 2 धावा एकदम पाहतोय. काय घडणार या मॅच मध्ये. पीएम फोटोग्राफी पहिल की मग A1 जोडी पुरस्कृत दियांशाने 11. 1 मध्ये 2 धावसंख्येची गरज. एका साईडला भारत, एका साईडला रोहित. 1 धाव तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय. काय घडणार या मॅच मध्ये. फेकी तर केली आणि हो, सुपर ओव्हर. मानगावकरांना जी मॅच हवी होती ती सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच. ही आहे मानगाव प्रीमियर लीग. मानगाव प्रीमियर लीगचा हा थरार आणि संपूर्ण ही मानगाव प्रीमियर लीगची चर्चा आता रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. ही मॅच आपण पाहतोय जिथे 2 पाहिजे होतं, 1 सिंगल आली आहे. इथून पुढे एकदम पाहतोय सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग करणारी टीम आपण बाहेर येऊ नका. आपली फिल्डिंगच असेल याची देखील आपण नोंद घ्या. आपण तिथे टीम मीटिंग तिथेच घ्या आणि तिथून पुढे आपण चला बाहेर येऊ नका. विनंती असेल. यस, पाणी पिऊ शकता, फक्त बाहेर येऊ नका. आणि बॅटर्स आपण देखील सज्ज ठेवा. आपण छोटासा फक्त ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहोत. सुपर ओव्हरचा थरार.